नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. सरस्वती विद्यामंदिर येथे बाल आनंद मेळावा. या बाल आनंद मेळाव्यात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हजारो रुपयांची कमाई केली. यावेळी शाळेचे संस्थाचालक पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर आणि त्यांच्या सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी विविध खाद्यपदार्थांचा सहभाग घेत आनंद मेळाव्यात आनंद घेतला. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संगीता येनकर, बीड. अशाच नवनवीन बातम्यांसहित परत भेटूया. तोवर पाहत रहा, ऐकत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सरस्वती विद्यामंदिर बीड या ठिकाणी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बाल आनंद मेळाव्याचा उद्देश हा एकच आहे की विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन प्रगती केली पाहिजे आणि त्या प्रगतीमधून त्यांना स्वयं रोजगार निर्मिती कशी करता येईल हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर नोकरीचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे आणि म्हणून उद्योगधंद्यामध्ये विद्यार्थ्यांनी उतरणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून लहान वयामध्येच त्यांना अशा प्रकारचे बालानंद मेळावे जर आयोजित केले तर त्यांना निश्चितच त्या वेगवेगळ्या उद्योगधंद्याचा त्यांना अनुभव येऊ शकतो आणि त्यामधून ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगपती बनू शकतात. हा एकमेव आनंद मेळाव्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर सध्या जे आर्थिक व्यवहार असतात हे आर्थिक व्यवहार देखील मुलांना लहान वयामध्येच माहिती व्हावेत या दृष्टिकोनातून देखील हा आनंद मेळावा आयोजित करण्यात येत आहे. आज सरस्वती विद्यामंदिरमध्ये आयोजित केलेल्या या बाल आनंद मेळाव्यामध्ये एकूण 75 स्टॉल लागले होते. सरासरी एका स्टॉलमध्ये 5 विद्यार्थी सहभागी आहेत. मोठ्या प्रमाणावर पालकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि वेगवेगळे अन्नपदार्थ जे की वाढत्या वयातील विद्यार्थ्यासाठी शरीराला पौष्टिक आहेत, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिजे यांचा समावेश असणारे स्टॉल, वेगवेगळे स्टॉल 75 स्टॉल शाळेमध्ये लावलेले आहेत आणि यामध्ये विद्यार्थ्याबरोबर पालकाचाही मोठा प्रतिसाद लाभलेला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिकता निर्माण व्हावी आणि स्वकमाईचं महत्त्व त्यांना पटावं म्हणून हा उपक्रम प्रशालेत आयोजित केलेला आहे.